खोटे खोटे आरोप लावले होते. जसं की मी रॅगिंग पण नव्हती केली. जेव्हा मला रॅगिंगचा पण जेव्हा त्यांनी लेटर दिला तेव्हा मी घरी होती आणि तरीसुद्धा मी परत आली तेव्हा मला रॅगिंगचं लेटर दिलं की मी इथे प्रेझेंट नसूनसुद्धा त्यांनी मला लेटर कसं दिलं. आम्ही त्यांना म्हटलं पण की पॅरेंट्स मीटिंग वगैरे घ्या, पण त्यांनी काहीच त्याच्यावर ॲक्शन घेतली नाही. फक्त आणि फक्त त्या माझ्याच मागे लागून होत्या की मी का करते, कुठे जाते आणि काय चालू आहे. तर एवढंच त्यांनी माझ्यासाठी टाईम दिला तर तेवढाच बाकी सर्व गोष्टींसाठी द्यायला पाहिजे. जसं जेवणामध्ये अड्या निघत होत्या, आमच्या इथे बरोबर वॉटर कूलरमध्ये पाणी नव्हतं राहत, किंवा आम्हाला फॅन पण आमचा जर का म्हणजे बंद पडला तर लवकर दुरुस्त नव्हते करत. तर या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे ना की माझ्या मागे जायला पाहिजे नव्हतं की मी का करते म्हणून. आणि त्यांनी म्हटले की मी जॉब करते, येऊन जाऊन ते फक्त एकच गोष्ट भर देत आहे की त्यांचं जे कारभार आहे त्याच्यावर म्हणजे पडदा करण्यासाठी नाही का, तर म्हणत आहे की मी जॉब करत आहे म्हणून. त्याच्यामध्ये मेन्शन पण केलं आहे की इंटर्नशिप करत आहे. आणि आता TCS वाल्यांनी मेल दिला आहे की मी एम्प्लॉयमेंट आहे म्हणून. तर यांनी बायफर्गेट करायला पाहिजे की माझ्या ऑफर लेटरमध्ये इंटर्नशिप आणि याच्यामध्ये का बरं एम्प्लॉयमेंट म्हणत आहे. या गोष्टी यांनी सर्व म्हणजे डिसाईड करायला पाहिजे की काय होत आहे नेमकं म्हणून. वॉर्डनने हेही सांगितलं की तुझ्या कॉलेजमधूनही त्यांनी लेटर मागवलं, पत्रव्यवहार केले, तिथेही त्यांनी म्हटलं आहे की आम्ही तुला इंटर्नशिपसाठी त्यांनी तुझ्या कॉलेजवाल्यांनी लेटर दिलेलं नाही. कॉलेजवाल्यांनी पण तिथे मेन्शन केलं आहे की मी तिथे इंटर्नशिपच करत आहे म्हणून. की आता त्यांनी का बरं असं म्हटलं मला पण माहिती नाही. त्यांच्यावर मे बी यांनी खूप जास्त दबाव टाकला असेल. खूप सारे कॉल मेल त्यांना केले म्हणत होते. आणि त्यांनी पण मला सांगितले की म्हणजे मला पण कॉल करून सुद्धा त्यांनी बोलायला आहे कॉलेजमध्ये. माझी आई पण आली होती कॉलेजला की नेमकं काय झालं आहे म्हणून सर्व गोष्टी विचारायला. तर त्यांनी सांगितलं की आमच्यावर पण खूप प्रेशर येत आहे म्हणून आम्ही कसं काय करणार. तर मे बी त्यांनी या फ्रस्ट्रेशनमध्ये त्यांनी म्हटलं असेल की नाही आम्ही हे केलं आहे म्हणून, की मला परमिशन नाही दिली आहे किंवा इंटर्नशिपसाठी वगैरे. जेवणात अड्याचाही प्रकार, जसं तू त्याचा भोंगळ कारभार पुढे आणण्याचा प्रयत्न केला, कूलर असू द्या, मग ते तिथलं पाणी बरोबर नाही, आणि आता जेवणातही अड्या, काय सांगशील? मी जेव्हा 9 जानेवारीला हॉस्टेल जॉईन केलं होतं तेव्हाच जेवणाच्या आमच्या ताटामध्ये अड्या वगैरे निघत होत्या. तर आम्ही त्यांना सांगितलं मीटिंग घेऊन की मॅम आमच्या जेवणामध्ये अड्या निघत आहे आणि जो भात मिळत आहे त्याचासुद्धा वास येतो आणि आम्ही खाऊ नाही शकत, तो खाण्यायोग्यच नाही आहे. तर त्यांनीसुद्धा त्याच्यावरती काहीच म्हणजे प्रतिक्रिया नव्हती, त्यांची काहीच डिसिजन नव्हता. जेव्हा कोणीतरी पेपरमध्ये न्यूज दिली की खरंच नाही आमच्या बेसा हॉस्टेलमध्ये असं प्रकरण चालू आहे जेवणाचं, की अड्या निघत आहे, वॉटर कूलरमध्ये पाणी वगैरे म्हणजे थंड नाही मिळत आहे, असं सर्व सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी 1 महिन्यानंतर ॲक्शन घेतली की कॉन्ट्रॅक्टर चेंज केला. तेव्हापर्यंत काहीच त्याच्यामध्ये सुधारणा नव्हती. आता कूलर लागलेले आहेत, तू जिथे आहे तिथे कूलर आहे? माझ्या रूममध्ये अजूनपर्यंतही कूलर लागलेला नाही आहे. गरमीचा कसा त्रास होतो? हो, गरमीचा त्रास होतच आहे. आणि आमचे एक्झाम चालू असताना सुद्धा त्यांनी आम्हाला खूप त्रास दिला आहे. म्हणजे आम्ही विचार कशाचा करणार हेच आम्हाला समजत नाही, की हॉस्टेलचा करायचा आहे की ते TCS वाले आम्हाला कॉल करत आहे, कॉलेजवाले आम्हाला कॉल करत आहे, समाज कल्याणवाल्यांचं डिफरंट म्हणजे हे येत आहे, आणि आमचे एक्झाम पण आहे. की म्हणजे कशाचा आम्ही हे करणार आहे विचार, म्हणजे अभ्यास करू की काय करू हेच समजत नाही आहे. काय वाटतं की कुठेतरी आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे? तसंच म्हणता येईल. आणि माझी तर एकच मागणी राहील की यांना एकतर सस्पेंड करा, नाहीतर यांच्यावर चांगली कार्यवाही करा. बस. एकतर तेलगोटे मॅम आणि पाटील मॅम या दोघींनी पण एकदम मला मानसिक त्रास दिल्यासारखा केला आहे. त्या आपल्या नागपूरच्या सहाय्यक आयुक्त आहेत. तुला कसा मानसिक त्रास होतो? आमची हायरिंग झाली होती पाटील मॅम आणि मी. तर त्यांनी म्हटले मला की तेलगोटे मॅमनी की तू बाहेर जाऊन 3 पॉझिटिव्ह स्टेटमेंट दे, तुझ्या रूममध्ये कूलर लागणार आणि तुला मानसिक त्रास देणार नाही, आणि त्याच्यानंतर तुझा जो प्रवेश रद्द करण्याचा जो लेटर दिला होता तो आम्ही कॅन्सल करू. तर कॅन्सल त्यांनी स्वतःवरून नाही केला. त्यांना पालकमंत्री सरांनी म्हटले की नाही की या मुलींचा कॅन्सल करा म्हणून, कारण ती कुठेही चुकलेली नाही आहे. त्यांनी मला एक चांगलं म्हणजे आश्वासन दिलं की नाही तू इथेच राहायचं म्हणून. त्यांचे पण मी खूप जास्त मनापासून आभार मानते की त्यांनी मला एक राहायला म्हणजे सोय दिली, एक घर दिलं. तर तेवढंच. तर त्यांनी मला असं म्हटलं की पॉझिटिव्ह स्टेटमेंट दे, जे की अजूनपर्यंतही झालेलं नाही आहे. माझ्या रूममध्ये अजूनही कूलर लागलेला नाही आहे.